आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज बाळाला 12 दिवस पूर्ण झालेत, त्यामुळे आज बारी पूजन आहे। आज आम्ही करणार आहोत एका लाकडी पाटावर विड्याच्या पानावर 12 दगड मांडली जातात। बाळाच्या कानात घालायच्या बाळ्या या पूजेत मांडल्या जातात। त्याचबरोबर बाळाचे दुपटे देखील पाटावर मांडले जाते। बारी पूजेच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य आमच्याकडे दाखवला जातो। तांदळाने बळीरामाची प्रतिमा पाटावर काढतात, तसेच चाकू विळा देखील पुजतात। प्रसाद म्हणून फुटाणे ठेवतात। 12 दिवस आईला आणि बाळाला पूर्ण झालेत, त्यामुळे डोक्यावरून न्हाऊन अंघोळ केली जाते। बाळाला व बाळंतिणीला स्वच्छ कपडे घातले जातात। बाळंतीण म्हणजेच बाळाची आई बाळाला मांडीवर घेऊन ही पूजा करते। मग मी संपूर्ण पूजा केली, बाळासाठी खूप खूप आशीर्वाद मागितले। ही पूजा बाळंतिणीच्या खाटीजवळ मांडली जाते। मग यानंतर मी बाळाला जवळ घेऊन माझ्या कॉटची पूजा केली। हळद कुंकू लावून पूजा केली। मग कॉटला ओवाळलं। मला लवकर बरं कर, मला लवकर उठव अशी प्रार्थना केली। मग यानंतर बाहेर गुळणी केली। सूर्याची पूजा केली। सूर्यासारखे तेज आम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर येऊ द्या अशी प्रार्थना केली। त्यानंतर डोक्यावरच्या तांब्यातले पाणी माठात टाकले। माठावर हळदीच्या हातांचे ठसे उमटवले। माठाची देखील पूजा केली। यानंतर मी स्वतः माठातून पाणी घेऊन पिऊ शकते। मग स्वयंपाकघराची पूजा केली। रोज रोज पोटाला पचेल असेच जेवण मला मिळू दे अशी प्रार्थना केली।
12 दिवस पूर्ण झालेत, त्यामुळे आज बाळाला पाळण्यात टाकायचं होतं. त्याआधी बाळाच्या पाळण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली. बाळाला पाळण्यात टाकण्याआधी वरवंट्याला पाळण्यात टाकलं. वरवंट्याला ओवाळलं. कुणी लक्ष्मी घ्या, कुणी सरस्वती घ्या, कुणी राधा घ्या, कुणी मीरा घ्या असं म्हणत बाळाला पाळण्यात टाकलं आणि बाळाला 5 सुवासिनींनी ओवाळून घेतलं. त्यानंतर बाळाच्या मामीने बाळाचं नाव ठेवलं. आई मुलाची आई हर्षाला पार नाही, मुलीचे वडीलही आनंद होई. इष्ट मित्रांचा मेळा दाराशी झाला गोळा, गोरी गोरी पान तू माझी सोन्याची खाण आहे. इष्ट मित्रांचा मेळा